महाराष्ट्रातली सर्वात मोठी अपडेट येते, कारण बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडली। हा जो मुद्दा होता तो बीडचा नव्हता तर महाराष्ट्राचा बनला होता। अगदी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्याच्या न्यायासाठी अगदी महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्रभर आंदोलनं होत आहेत, सर्व पक्ष एकत्र आले होते। नंतर बेड्या ठोकण्यात आल्या, काही लोक सरेंडर झाले, CIDला SIT गठीत करण्यात आली, मुख्यमंत्र्यांद्वारे आश्वासनं देण्यात आली की ह्या संबंधातली एकही आरोपी जो आहे तो वाचणार नाही। मात्र आता एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ती कारवाई काय, तर जे आरोपी होते त्यांना मोका लावण्यात आलेला आहे। मोका सर्वात मोठा गंभीर जो गुन्हा केला जातो तेव्हा त्याच्या मागं लावला जातो, त्या गुन्हेगारांच्या मागं लावला जातो आणि कोणाकोणाला तो मोका लागलेला आहे। जे आरोपी होते, ज्यात मुख्य गुन्हेगार, सहाय्य गुन्हेगार यांनी केली होती, त्यासंबंधी सुद्धा लावण्यात आलेला आहे। मात्र एकाच अफवा सोडला तर वाल्मिक कराड अजूनही कुठेही कनेक्शन जे पूर्णत्व दिसत नाहीये। खंडणीचे आरोप दिसत आहेत, मात्र मर्डरमध्ये कुठेतरी, हत्येमध्ये कुठेतरी मागं त्याचं नाव दिसते। कारण फक्त मोका जो आहे तो विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगडे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदारवरच लावण्यात अद्यापपर्यंत आलेला आहे। तर टोटल 8 आरोपींवर हा मोका लावण्यात आलेला आहे। त्यातला एक आरोपी कृष्णा आंधळे जो आहे तो अजून फरार आहे। मात्र कोर्टात पेशी होणार आहे आता लवकरात लवकर। असं वाटतंय की ह्या गुन्हेगारांना एक मोठी कारवाईचा सामोरं जावं लागेल आणि एकूणच आता हा केस पुढे कसं होतो हे सुद्धा बघावं लागेल। तुम्हाला काय वाटतंय सांगायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।